चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण चित्ते बैसले चिंतन नारायण नारायण चित्ती बैसले चिंतन चित्ती बैसले चिंतन नारायण 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 न लगे गोड काही आता अनिक दुसरे सर्वथा न लगे गोड काही आता अनिक दुसरे सर्वथा चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण हरपला द्वैत भाव तेने देहची झाला वाव हरपला द्वैत भाव तेने देहची झाला वाव चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण तुका म्हणे आम्ही झालो निष्काम एकामी तुका म्हणे आम्ही झालो निष्काम एकामी चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण चित्ती बैसले चिंतन नारायण 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 चित्ती बैसले चिंतन चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपत्र तयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी जयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम तुवासर्मणि रिवतम सरासी नाशयति विघ्नम या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुर्ति वीरदेवे सदा वंदिता सामपातु सरस्वती भगवती निशीस जाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत् कृपातमः वन्दे परमानंद माधवं
नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो मुदीरयतं वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समोरली ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणी कालिया परशिला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुस्तकं महापातक नाशनम् ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीवलोचनम् जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुट मंडितम्। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम 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 रघुनंदन राम राम श्री राम 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 भरताग्रज राम राम श्री राम 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 रणकर्कश राम राम श्री राम 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 शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्स गृणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुस्तकं महापातक नाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी। कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मान मोहन गोपाला। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। गोपाला 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 श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला। गोपाला 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 गोपाला। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुली वाहा गणपतीला तुरी वाहा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुली वाहा गणपतीला तुरी वाहा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी। गीत भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी। गीत भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी। गीत भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम।
सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, वेद पारायण, लक्ष्मी नारायण, सत्यनारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, श्रीमद नारायण भगवत नारायण, श्रीमद नारायण भगवत नारायण, ओम नमो नारायण, श्री विष्णु नारायण, राम नारायण, कृष्ण नारायण, हरि नारायण, विठ्ठल नारायण, पांडुरंग नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बिलाची, आवड तुला बिलाची, बिलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। ओम श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम,
श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। ओम श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय जय राम। ओम श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय जय राम जय जय राम, जय हनुमान। श्री ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5, कर्म संन्यास योग, ओवी 150 ते 180। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संविद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोजे। तरी वैराग्याचे निआधारे, जी विषय दवडोनी बाहिरे। शरीरी एकंदरे केले मन, सजेती संधी भेटी। जेत भ्रूपल्लवा पडे गाठी, तेत पाटी मोरी दिठी पारखोनिया। सांडोनी दक्षिण वाम, प्राणापान सम। चित्तेसी व्योम गामी करीती। एथ जैसी रत्योदके सकळे, घेवोनी गंगा समुद्री मिळे। मग एक एक वेगळे निवडू नये, तैसी वासनांतराची विवंचना। मग आपेसी पारुखे अर्जुना, जे वेळी गगनी लयो मना पवने किजे। जेत हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे। जैसे सरोवर आटे, मग प्रतिमा नाही। तैसे मन येत मुद्दल जाये, मग अहंभावाधिक के आहे। मनोनी शरीरेची ब्रह्म होये, अनुभवितो। आम्ही मागाहन सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व पावले। ते येणे मार्गे आले मनवून या, आणि यमनिमांचे डोंगर अभ्यासाचे सागर। क्रमोनी हे पार पातले ते, ती आपण पे करुनी निर्लेप। प्रपंचाचे घेतले माप, मग साताचे निरूप होवनी ठेले। ऐसा योग युक्तीचा उद्देशु, जेथ बोलिला ऋषिकेशु। तेत अर्जुन संदेशु, म्हणूनी चमत्कारिला। ऐसा योग युक्तीचा उद्देशु, जेत बोलिला ऋषिकेशु। तेत अर्जुन सुदंशु, म्हणूनी चमत्कारिला। ते देखील या कृष्णे जाणितले, मग हासोनी पारता ते म्हणितले। काही पाचित्त वाईले, ये बोली तुझे। तव अर्जुन म्हणे देवा, परचित्त लक्षणांचा राहो। तव अर्जुन म्हणे देवो, परचित्त लक्षणांचा राहो। भला जाणितला जो भाव मानसू माझा। म्या जे काही विवरोनी पुसावे, ते आधीची जाणितले देवे। तरी बोलिले तेची सांगावे विवळ करोनी।
एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पवन्याहुनी पाय उतारा सोपा जैसा तैसा सांख्याहुनी प्रांजळा तरी आम्हा सारखिया आभोळा येत हाती परी काही काळा तो साहो येवरो म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घ्यावा विस्तरेल तरी सांगावा साध्यं तुझी तव श्रीकृष्ण म्हणती हो का तुझा हा मार्ग गमला निका तरी काय झाले ऐकी जो का सुखे बोलो अर्जुना तू परीससी परिसोनी अनुष्ठिशी तरी आमासीची वाणी कायसी सांगावयाची आधीच चित्त मायेचे वरी मिश झाले पडियंताचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवने जाणे ते मनोकारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असोने निजे दृष्टी हरीची वानू जे अमृताची ओतली की प्रेमची पिवुनी मातली मनोनी अर्जुन मोहे गुंतली निघोनेने हे बहु जे जे जल्पी जेला तेथे कतेसी फांकू होईल परी ते स्नेहरूपान येल बोलवरी मनोनी विसुरा काय येणे तो ईश्वरू आकळावा कवने जो आपुले माननेने आपणची तरी मागील ध्वनी आतू मज गमला सावियाची मोहितू जे बलात्कारे असे मनतू परिसो बापा अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपी जेल तो काईसया नाम योगो तयाचा कवन उपयोगो अत्वाधिकार प्रसंगू कवना येथ ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई हे आघवेची पायी सांगेन आता तू चित्त देवोनी अवधारी ऐसे मनोनी श्री हरी बोली जेल ते पुढारी कथा हे श्री कृष्ण अर्जुनासी संगू न सांडोनी सांगेल योगू तो व्यक्त करू प्रसंगू मने निवृत्ती दासू हरि ओम तत्सतम इति श्री ज्ञानदेवा विरचिताया भावार्थ दीपिकाया कर्म संन्यास योगो नाम पंचमाध्याय गौड़हा राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। श्री भावार्थ रामायण
सुंदरकांड अध्याय 33 भाग 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभो रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. कपिने बहुत लाविली ख्याती, तरी आज याची करू शांती. गर्जन यारण विख्याती, शस्त्र संपाती मारण. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसी देही प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले. मनोन उदारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 33वा अध्याय म्हणजेच ब्रह्मपत्रातील शेवटचा म्हणजेच 8वा अध्याय. आणि या अध्यायाच्या 7व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री गुरु सद्गुरु सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. हनुमंत यांनी लंकेमध्ये कीर्ती केली. जिकडं तिकडं हनुमंतरायाच्या कीर्तीचा ध्वज लंकेमध्ये फडकू लागला. हे राक्षसांना देखवेना झालं, ऐकवेना झालं. हनुमंतरायाच्या पराक्रमाची शर्त त्यांना आवडेना झाली. आणि म्हणून मोठमोठे निधडे वीर या असणाऱ्या कपीची आज शांती करू म्हणून रणामध्ये गर्जना करू लागले. हातामध्ये शस्त्र घेतली आणि हनुमंतरायाला मारण्यासाठी सर्व वीर मारुतीरायावर सगळीकडून एकदम हल्ला करतात. कपीस मारावया रोकडे, कवची खडगी वीर गाडे. सरकोनी थरकोनी चौकडे, घाय देवडे हाणीती. हनुमंतरायाला मारण्यासाठी अंगामध्ये चिलकत घालून हातात तलवार घेतलेले वीर धुरंधर चहूकडून हनुमंतरायाच्या जवळ सरकत आहेत. काही पुढे सरता सरताच हनुमंतरायाच्या भीतीनं थरकोन महागारी सुद्धा जरा सरकत आहेत. आणि हनुमंतरायावर नेम धरून घाव आणण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. एक कपी पुच्छे आकांत, लघु लागवे चुकवीत. सम्मुख वंचोनी आघात, रण कंदनार्थ मांडिला. त्यातले काही असणारे राक्षस शेपटीला घाबरत होते, कारण शेपटी पेटलेली होती आणि ती सगळ्यांची जाळपोळ करत होती. तिला आपल्या कौशल्यानं चुकवत त्या असणाऱ्या हनुमंतावर आघात करण्याचा प्रयत्न काही राक्षस वीर करत होते. आणि तिथं हनुमंतराया बरोबर या राक्षस वीरांनी रणकंदन मांडलेले आहे. म्हणले मग हनुमान विचारी पोटात, वीर खवळले अत्याद्भुत. यांचा तरी पाहू पुरुषार्थ, अंगी घात सागोनी. हनुमंतरायांनी अंतकरणाच्या ठिकाणी विचार केला. लईच म्हणले हे राक्षस वीर
अत्यद्भुत अशा रीतीनं खवळलेले आहेत. पण किती यांचा पुरुषार्थ आहे हे आपण शांत राहून यांचे वार झेलून सहन करून पाहूया असा विचार भक्त सखे हनुमंतराया करतात. यांच्या शस्त्रांच्या समेळी माझी न तुटे रो मावळी, शस्त्रे हानिता माबळी गाया तळी राहिला. यांच्या शस्त्राच्या म्हणले प्रहारानं घायानं मला काय लागणार आहे म्हणले, माझ्या अंगावरचा एक केस सुद्धा तुटणार नाही. असे महाबळी असणारे हनुमंतराया या असणाऱ्या शूर वीर निधड्या महाबळी राक्षसांच्या घाव सहन करण्यामध्ये, यांचा पुरुषार्थ पाहण्यामध्ये, शांत राहण्यामध्ये स्वतःचा मोठेपणा हनुमंतराया समजतात. हनुमान आला घाया तळी, मग विरी दिदली आरोळी, म्हणती अवघे बळी रे बळी, जे कपी भूतळी पाडिला. हनुमंतराया सगळ्या शस्त्राच्या घावाच्या मधी सापडले असे राक्षसांना वाटू लागलं. हनुमंतरायाने निवांत सगळ्याचे वार सहन करायचे म्हणून ठरवलं. आणि त्यावेळी त्या राक्षस वीरांनी आरोळी दिली आणि म्हणतात आपण तर काही साधे का, बळीयाचे बळी आहे म्हणले. हे वाढणार जमिनीवर आपल्या शस्त्राचे घाव हाणून पाडलं बर का. अशा आरोळ्या देऊ लागले. सम्मुख हानिती तोमार, तव एक मागोनी हानिती वज्र, एके वेळे नाना शस्त्र, अति दुर्धर हानिती. काही समोरून तोमर हाणू लागली, काही राक्षस मागोनी वज्राचा प्रहार हनुमंतरायावर करू लागले. एकाच वेळी अनेक शस्त्राचा मारा अतिशय दुर्धर पद्धतीने हनुमंतरायावर ही राक्षस मंडळी करू लागली. वीर गर्जाती शर जाळी, तव हनुमान पडला घाया तळी, मारुती मारिला तोर बळी, पिटली टाळी सकळी किम. हे वीर बाणांचा वर्षाव हनुमंतरायावर करू लागले. तेव्हा हनुमंतराया घायातळी निवांत पडून यांचा पुरुषार्थ पाहतात. पण हे आतुरबळी वीर स्वतःला महाबळी समजतात आणि म्हणतात, वानर हनुमंताला मी मारलं. सगळे एकमेकाच्या हातात टाळ्या देऊ लागले. राहिले उड्डाण किराण, निशेष गेला याचा प्राण, आमची गाडी अंगवाना, भेरी निशाने त्राटली. आणि आता याच आकाशामध्ये झेप घेणं, उड्या मारणं, किराण हाणणं हे सगळं संपलं बर का. आम्ही या वानराचा जीवच घेतला. आमचा पुरुषार्थ पहा, आम्ही विजयी झालो. म्हणून राक्षस लंकेमध्ये भेरी निशान त्राटू लागली. वानरे थोर केली ख्याती, परी आम्ही वीरभद्र जाती, जेरनानीला मारुती, अति वित्पत्ती रण मारे. वानरांना आतापर्यंत लय कीर्ती केली हो म्हणले, पण आम्ही काही साधे का म्हणले, सामान्य का, आम्ही सुद्धा हजारो हत्तीचं बळ असणारे राक्षस आहे, वीर आहे म्हणले. कसं काय म्हणले, रणांगणामध्ये बरोबर मारुतीला मधी घेतलं, सगळ्यांनी रणमार केला आणि त्याला संपवलं. ऐसे अतिवाडी वागर्जती वीर, आणि हरिके वाटती ती साखर. आता विजवारे लंकापूर, रणी वानर पाडीला. आणि मोठ्यानं मोठ्यानं आपल्या कीर्तीचे अहंकारानं पवाडे ते राक्षस गाळू लागले. ते वीर गर्जना करू लागले.
आणि आनंदानं लंकेमध्ये साखर वाटण्याचं काम सुरू झालं. पेटलेली लंका नगरी आता विजवारे विजवारे म्हणू लागले. वानर मेलं, आता काही काळजी करायची गरज नाही कुणाला. राक्षस वीर बोलू लागले, आता रणा शोधा रे सत्वर, जे कोणी घाईनी माला कपिंद्र, तव ते करोनी भुभुकार, वेगी वानर उसळला. आणि आता रणांगणामध्ये इकडं तिकडं शोधा म्हणले. नेमका कुठं हा वानर मरून पडलेला आहे. तेवढ्यामध्ये हनुमंत यांनी रामनामाचा भुभुकार केला आणि हनुमंत या उसळले. ऐकता कपीचे गर्जन, डाकिनला दशानन, राक्षसांची पळाले प्राण, जे अचूक मरण ओढवले. हनुमंत याचा भुभुकार ऐकला. राजा रावण घाबरला. राक्षसाचे तर प्राणच पळून गेले आणि अचूक मरण राक्षसांना आलं म्हणतात. लंका पडिली दहनावरती, पळावया वाट नाही रीती, आणि पुढे खवळला मारुती, तेने मरण प्राप्ती राक्षसं. सगळी लंका धडाधडा जळू लागलेली आहे. पळायला कुणीकडून वाट शिल्लक नाही. समोर तर हनुमंत या खवळलेले आहे आणि त्यामुळं राक्षसांना वाटू लागलेले, आता काही आपलं खरं नाही, आपण काही जिवंत राहत नाही, आता आपलं रोखड मरण आलं, अशी राक्षसांची अवस्था झालेली आहे. तव सभा मंडपीचा थोर, स्तंभ उपटोनी अष्टधार, आणि कवळोनी निशाचर, गाये चकचूर करीतसे. एवढ्यामध्ये हनुमंत यांनी राजा रावणाच्या सभेच्या मंडपाचा एक मोठाच्या मोठा उभा जो स्तंभ आहे म्हणले, खांब आहे, तो उपसून हातामध्ये घेतलेला आहे. तो अष्टधारी म्हणले. आणि हनुमंत या एका एका टिप्पिरामध्ये राक्षसांचा चक्का चूर करू लागलेले आहेत. पुच्छ कवळोनी निशाचर सगट, अवघे करोनी एक वाट, मग खांब हानोनी उद्भट, केले पीठ अवघ्यांचे. हनुमंत काय करायला लागले म्हणले, ज्याप्रमाणे त्या असणाऱ्या उकळामधलं कांडण असावं, त्याच्यामध्ये धान्य घातलेलं असावं, हातामध्ये मुसळ किंवा ती पहार असावी, ज्याला आपण ठोंबा म्हणतो, आणि वर उचलून घाव घातला जातो उकळामध्ये. पण एका हातानं सगळीकडून ते धान्य आतमध्ये उकळामध्ये सारण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग एकदम घाव घातला जातो. परत उडालेलं धान्य बाजूला गेलेलं पसरलेलं ते गोळा केलं जातं आणि परत घाव घातला जातो. तसंच हनुमंत यांनी केलं. आपल्या शेपटीनं सगळीच असणारी राक्षस एकदम एका ठिकाणी गोळा केली आणि अष्टधारी हातामध्ये असणारा मोठाच्या मोठा खांब त्याचा एक दणका दिला आणि सगळ्यांचा चुरा अवघ्यांचं पीठ हनुमंत यांनी केलं म्हणतात. हात पायान मनगट, हात पायना मनगट, नाड्या असती शिरकंठ, आणि पोटापाटीचे करोनी पीठ, केली एकवट अवघ्यांची. कुणाचा म्हणले तिथं काही शिल्लक राखलं नाही म्हणले. सगळी राक्षस गोळा केली आणि अष्टधारी खांबानं दणका दिला म्हणले. त्यावेळेस कुठं हात आहे, कुठं पाय आहे, कुणाचं मनगट कुठं आहे, कुणाच्या नाडी, कुणाचे हाड, कुणाचं डोकं, कुणाचा कंठ, पाठ पोट सगळं म्हणले एकच करून टाकलं. सगळ्यांचा भुगा, सगळ्यांचा चुराडा अवघ्यांची म्हणले राख रांगोळी हनुमंत यांनी केली. ऊर्ध्व गती अधो गती, पुढती नव्हे मरण प्राप्ती, ऐसे राक्षसा मारो आणि मारुती, गुणातीती ते नेले.
आणि त्या राक्षसांना म्हणले हनुमंतरायांनी काय केलं तर त्यांची अवस्था म्हणले उच्च कोटीची बनवली. त्यांना धड स्वर्गालाही पाठवलं नाही, धड नरकालाही पाठवलं नाही. तर मरणानंतर त्या राक्षसांना हनुमंतरायाच्या हातून मरण आल्यामुळं त्यांची उच्च कोटीची अवस्था झाली. म्हणले रज तम सत्व हे 3 त्रिगुण आहेत. म्हणले या त्रिगुणाच्या पलीकडच्या अवस्थेला हनुमंत बाप्पांनी या राक्षसांना मारून त्यांची मरणोत्तर अवस्था केली. इंद्रिय अवघी त्रिगुणावृत्ती इंद्रिय देवता नाना रूप ज्योती जीवे मारोनिया मारुती गुणातीती ते नेले. जेवढे जेवढे जीव जन्माला आले ते सगळे त्रिगुण वृत्तीमध्ये मोडतात. देव देवतांची इंद्रिय त्याच्यामध्ये अनेक असणाऱ्या ज्योती असतात. पण हनुमंत यांनी या राक्षसांना आपल्या हातून मारलं आणि त्यांना जन्म मरणातून मुक्त केलं, त्रिगुणातून गुणातीत केलं. अशा उच्च कोटीच्या अवस्थेला एका भक्ताच्या हातून त्यांना मरण आलं. म्हणून त्या अवस्थेला पोचायचं भाग्य हनुमंतरायाच्या हातून मरण आल्यामुळे राक्षसांना मिळालं. श्रीराम भक्तांचे निज हस्ती जे जे निमती मारक युक्ती ते ते पावती गुणातीती भक्तांची ख्याती पै ऐशी. राम भक्ताच्या हातून जे जे म्हणले मरतात, ज्यांना ज्यांना मरण येतं त्यांना त्यांना त्रिगुणातीत अवस्था प्राप्त होते. एवढी भक्तांची ख्याती आहे, एवढा रामभक्तांचं महिमान आहे. नात्रया सांगतात हरिभक्तांचे दृष्टी पुढे मरे त्याचे भाग्य गाडे जाणोनी त्रिगुणांचे साकडे पावती रोकडे परब्रह्म. हरिभक्ताच्या हातून मरण येणाराला गुणातीत अवस्था होते. हरिभक्ताच्या दृष्टी पुढं ज्यांना मरायचं भाग्य प्राप्त होतं त्यांचं त्रिगुणाचं साकडं फिटून जातं आणि स्वतः परब्रह्म अवस्थेला ते पोचतात. अशी ख्याती रामभक्ताची आहे. आश्वाईशे रणवित्पत्ती सैन्य मारिले मारुती तव सम्मुख झाला लंकापती मरणानुवृत्ती धाकत. असो अशा प्रकारे रणांगणामध्ये हनुमंतरायांनी निधड्या निधड्या शूर महावीरांना आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या सैनिकाला हनुमंतरायांनी मारलं. तेवढ्यामध्ये स्वतःच्या मरणाला घाबरणारा राजा रावण भीत भीत हनुमंतरायाच्या समोर आला. रावण धाकत निज चित्ते जे सैन्य मारिले हनुमंते आता आल्या मज भवते कोण कपिते निवारी. रावणाला भीती वाटू लागलेली, रावण घाबरू लागलेला आहे. हनुमंताने एवढे शूरवीर मारले, मोठमोठे महाबळी राक्षस मारले, सैन्य मारलं आणि मी आता त्याच्या समोर आहे. म्हणले माझ्यावर जर हनुमंतराया हल्ला करायला लागला तर मला कोण त्याच्या मारापासून सोडवणार आहे? या कपीपासून हनुमंतापासून कोण आपलं निवारण करणार आहे? असा रावण विचार करू लागला. अखया कुमार केला पुरा इंद्रजिता शिरन भेदरा अनिरनी मारिले निशाचरा कोण वानरा निवारे. आपला लाडका शेंडपळ मुलगा अखया कुमारचा घात हनुमंताने केला. इंद्रजित तर खूपच मार खाऊन हनुमंतरायाच्या भीतीनं घाबरलेला आहे. त्याला लढाई करायची म्हटलं की थरकाप सुटतो. हनुमंतरायाला तो खूप भीतो. इंद्रजित फार घाबरलेला आहे. हनुमंताचं नाव घेतलं तरी घाबरतो.
आणि आता तरी रणांगणामध्ये मोठमोठे असणारे निशाचर राक्षस हनुमंतरायाने संपवले, मारले. आता मला जर मारायला हनुमंत लागला, मला जर बदडायला लागला, मला जर त्रास द्यायला लागला, गांजायला लागला, तर माझं निवारण या वानर हनुमंतापासून कोण करणार? मारुतीचा पराक्रम वर्णन करताच येत नाही. याचा अनुभव राजा रावणाला आलेला आहे. रावणा तुझे दाही माते, कपी म्हणे म्या तोडावे हाते, परिमज वारिले श्री रघुनाथे, ते तुझ निज हस्ती मारावे. हनुमंतराया म्हणतात, हे राजा रावणा, तुझी 10 मुंडके आहेत ना म्हणले, ती आत्ताच्या आत्ता एका क्षणार्धात मी म्हणले माझ्या नकानं फोडली असती, तोडली असती म्हणले. पण रामरयाने हे कृत्य करण्यापासून मला थांबवलेलं आहे. कारण रामरया स्वतःच्या हातानं राजा रावणा तुला मारणार आहेत, म्हणून मी गप बसलेलो आहे. हनुमंत या राजा रावणाला बोलतात, श्रीरामाची मर्यादा रेखा, कपिसनुलंघवे देखा, तेने वाचविले दशमुखा, मरणोन्मुखा चुकवोनी. श्रीरामाची मर्यादा हनुमंतराय भक्त या नात्यानं ओलांडत नाही, मर्यादा रेषेपर्यंत पोहोचत नाही. रामरयाचं मोठेपण अबाधित ठेवतात. म्हणून 10 तोंडाच्या राजा रावणा, तू वाचलाच बर का. तुला आता मरण आलंच होतं माझ्या हातून, पण मी नाही तुला मारत म्हणले. कारण रामरया तुला संपवतील, एकाच बाणात तुझा प्राण घेतील, म्हणून तुझं मरण चुकलंय राजा रावणा. हनुमंतराया राजा रावणाला बोलतात, ऐसा गांजोनी दशानन, आणि जाळोनी लंका भुवन, मग कपी परतला पण श्रीराम चरण वंदावया. अशी राजा रावणाची फटफजिती केली. राजा रावणाला हनुमंतरायांनी धाक, जरब, दबदबा आणि भीती असं वातावरण भक्त सखिया रामदूत हनुमंतरायांनी निर्माण केलं. सगळी अख्खी लंका जाळून आता रामरयाच्या भेटीला जायचं, रामरयाचं दर्शन घ्यायचं, म्हणून तिथून भक्त सखे हनुमंतराया परत निघण्याची तयारी करू लागलेली आहेत. सीतेसी घालवानी लोटांगण, आणि तिसी भवानी अनन्या शरण, कपी परतला आपण श्रीराम चरण वंदावया. माऊली सीता जानकीचं दर्शन हनुमंतांनी घेतलं, तिच्या चरणावर लोटांगण घातलं. आणि हनुमंतराया माऊलीला अनन्य शरण जाऊन तिची भेट घेऊन रामरयाचं चरण वंदन करण्यासाठी परत फिरलेले. अशी गोड कथा ब्रह्मपत्रातून लक्ष्मण दादा वाचत आहेत. रामरया, सुग्रीव, हनुमंत, नळ, नीळ, अंगत, जांबुवंत, 56 कोटी गोलांगुळ आणि 72 कोटी रीस सगळे सभेच्या ठिकाणी ऐकत आहेत. मस्तक मनी घेवोनी खून, आणि खून पुसोनी मुख वचने, कपी परतला पण श्रीराम चरण वंदावया. सीतामाऊलीनं दिलेला वेणीतला मस्तक मणी खून म्हणून हनुमंतरायांनी घेतला. मुखीच्या मुखी काही गोष्टी सीतामाऊलीला खून म्हणून विचारल्या, त्या ध्यानात ठेवल्या, आणि भक्त सखे हनुमंतराया रामचरण वंदन करण्यासाठी परत माघारी फिरले. मुखी श्रीराम नामावृत्ती, आणि हृदयी श्रीरामाची मूर्ती, देह विकला श्रीराम कीर्ती, अनन्य भक्ती हनुमंते. मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन चालू आहे.
हृदयामध्ये श्रीरामाची मूर्ती धारण केलेली आहे. आपलं सर्वस्व रामरयाच्या मोठेपणासाठी अर्पण केलेले आहे. आणि अशी अनन्य भक्ती भक्त सख्या निज भक्त हनुमंतरायाचे. श्रीराम देखे सत सर्वार्थी, श्रीराम देखे सर्वाभूती, देव विकला श्रीराम कार्यार्थी, अनन्य भक्ती हनुमंते. अनन्य भक्ती कशाला म्हणतात तर सगळ्या ठिकाणी, सगळ्यामध्ये, सर्वामध्ये राम पाहणं याला अनन्य भक्ती म्हणतात. जळी स्थळी काष्टी पाशाणी, भरून राहिला चक्रपाणी, किंवा जे जे भेटे भूत तेथे मानी जे भगवंत. अशी अवस्था हनुमंतरायाचे, यालाच अनन्य भक्त म्हणतात. त्याचीच भक्ती अनन्य भक्ती होते. सर्व प्राणी मात्रामध्ये रामरयाला पाहणं, समभाव ठेवणं आणि आपलं सर्वस्व रामरयाला, रामरयाच्या सेवेला, रामरयाच्या कार्याला अर्पण करणं, स्वामिकाच गुरु भक्ती ही जी अवस्था आहे म्हणले, या अवस्थेला हनुमंतराया पोचलेले आहेत. स्वामिकाज करण्यामध्ये, गुरु भक्ती करण्यामध्ये, गुरुची कीर्ती करण्यामध्ये, मालकाचं काम करण्यामध्ये एकनिष्ठ असणारे अनन्य भक्त हनुमंतराय आहेत. श्रीराम देखे गतीची गती, श्रीराम देखे नयन स्वार्थी, श्रीराम देखे सर्वाभूती, भक्त परमार्थी हनुमंत. सगळ्यांच्या प्रगतीमध्ये पाहत असताना हनुमंतराया काय पाहतात? या प्रगतीला चालना देणारे, गतीला तेज देणारे माझे रामरय आहे. सगळ्यांच्या डोळ्यामधून सर्वांचे जे दृष्टी स्वरूप आहे ते माझे रामरय आहे. सगळ्यांचं हित जाणणारे, सगळ्यांचं हित करणारे, या नरदेहाचं कृत कल्याण करणारे माझे भगवान परमात्मा सर्व प्राणी मात्रामध्ये आहे. असा भक्त हनुमंतरायाचा अंतकरणापासूनचा सद्भाव आहे. श्रीराम रूप इंद्रिय स्थिती, श्रीराम रूप नाना वृत्ती, श्रीराम रूप इंद्रिय स्थिती, श्रीराम रूप भक्त परमार्थी हनुमंत. श्रीराम रूप इंद्रिय स्थिती, श्रीराम रूप नाना वृत्ती, श्रीराम रूप इंद्रिय स्थिती, श्रीराम रूप स्वप्न सुसुप्ती, भक्त परमार्थी हनुमंत. सर्व इंद्रियाचं स्वरूप म्हणजेच माझे रामरय आहेत. इंद्रियाची स्थिती, वृत्तीचं चलन वलन, जागृती, सुसुप्ती, स्वप्न ही अवस्था म्हणजेच माझ्या रामरयाची अंश रूपानं एक अवस्था आहे. असं हनुमंतराया भक्त या नात्यानं जाणतात. एका जनार्दना शरण झाले ब्रह्मलिखित संपूर्ण, पुढारे श्रीराम आगमन सेतू बंधन अवधारा. हा अध्याय कळसाला आलेला आहे. ब्रह्मपत्रातला शेवटचा 8वा अध्यायाचा शेवटाचा हा 7वा भाग कळसाला आलेला आहे. आणि या अध्यायाची सांगता करत असताना रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंची आठवण काढतात. जनार्दन स्वामींना शरण जातात, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतात. कारण त्यांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्याच असणाऱ्या साह्याने, त्यांच्याच वरदहस्ताने हे ब्रह्मलिखिताचं लिखाण मी पूर्ण करू शकलो. मी शतशः त्यांचा ऋणी आहे. म्हणून माझ्या सद्गुरूंच्या चरणावरती मी शरण आहे, नतमस्तक आहे असं नात्रया कबूल करतात. आणि हे ब्रह्मलिखिताचं कथानकथा संपलं. पुढे रामरया लंकेकड कसे आगमन करतील, सेतू बंधन कसं बांधतील,
हे लक्ष देऊन तुम्ही चित्त देऊन ऐका, ती कथा अतिशय गोड आहे. ती तुम्हाला पुढील अध्यायापासून क्रमशः ऐकायला मिळेल असं नात्र या विनंती करतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे काकार टीकाया ब्रह्मलिखित हनुमंत प्रताप कथन नाम त्रयत्रिशंती अध्याय गोडहा. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव हरी. हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मूर्धरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरिदेव जगत जगदेव हरी. हरि तो जगतो नहीं भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मूर्धरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा. महानंद महानुभवा सदा शिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा शिरसागरा शेषशयना. कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळकृष्ण. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. याची करीत सेविनावणी भवबंधनी सोडवावे. याची करीत सेविनावणी भवबंधनी सोडवावे. याची करीत सेविनावणी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ. जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ. जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ. जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली. माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।